नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने महत्वाचे नोटिफिकेशन दिलेले आहे. ग्रुप सी एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे, कधीपासून लागू होणार आहे, परीक्षा पद्धत काय, सिलेबस काय असणार आहे, पूर्व मुख्य असणार का, कोणत्या पदांसाठी ही एक्झाम असणार आहे, नवीन सरळ सेवेचे पद यामध्ये ऍड झालीत का, यामध्ये निवड पद्धत कशी असणार आहे, त्यामध्ये महत्वाचे 3 बदल नेमके कोणते केलेले आहे, यासारख्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तेही ऑथेंटिकेट विथ प्रूफ मी दाखवणार आहे. सोशल मीडियावरती सध्या फार वेगळ्या पद्धतीने मिसयूज करून मेसेज पाठवला जातोय. सो टू द पॉइंट सांगणार तुम्हाला एकच चॅनल आहे, कोणता तर इग्नाइट अकॅडमीचा. सो हा चॅनल सबस्क्राईब तर करा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. बाकी कुठेच जायची गरज नाही. एमपीएससी बद्दलचे इच आणि एव्हरी गोष्टी तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील. सो आज बघूया ह्या प्रश्नांची उत्तरं. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट कडनं ग्रुप बी आणि सी साठी पूर्व परीक्षा पूर्व प्लस मुख्य परीक्षा अशा दोन्ही बॅचेस आपल्याला लॉन्च झालेल्या आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपकमिंग ग्रुप सी ची तयारी करायची असेल त्यांनी लगेच जॉईन करा, कारण ग्रुप सी ची परीक्षा पद्धतीमध्ये काहीही बदल झालेला नाहीये. पुढे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. फक्त बदल काय झाले ते पण मी तुम्हाला सांगतो. पण लगेच अभ्यासाला लागा, कारण ही बॅच तुम्हाला टू द पॉइंट शिकवणार आहे. यामध्ये पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन, काउन्सिलिंग सेशन, अधिकारी संवाद सुद्धा यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. सो ही बॅच जॉईन करा. या बॅच मध्ये शिकवणार टीम सुद्धा महाराष्ट्रातील नावाजलेली टीम आहे. त्यांची युट्यूबवर लेक्चर बघा, तुम्हाला बघायला मिळतील. हे सगळीच नावं तुम्ही युट्यूबवर टाकली तरी तुम्हाला कळेल की सध्या हे विषय शिकवणारे महाराष्ट्रातले टॉपरच्या फॅकल्टी इथे असणार आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, प्रश्न एक एक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न तुमचा आहे, गट क मध्ये कोणते पद असणार आहे. तर गट पद मध्ये बघा, सध्या तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी डायरेक्टली त्यांच्या नोटिफिकेशनकडे घेऊन जातो. बघा, परीक्षा योजना पद्धत आली आहे. महाराष्ट्र गट सेवा संयुक्त परीक्षा कधीची बरं, तुम्ही पहिल्या पेजच्या किंवा कोणत्या पेजच्या खाली जर गेलात तर मे 2026 ची हे नोटिफिकेशन आहे. मी सगळ्यात शेवटी तुम्हाला घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला डेट कन्फर्म होईल की अपडेट कधीच आलेलं आहे. तर हे अपडेट बघा, 20 मे 2026 एमपीसीच्या वेबसाईटला आलेलं आहे. आता मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो की ह्या गट क मध्ये कोणकोणती पदं असतात. तर यामध्ये बघा, तुम्हाला बघा तुमच्या समोर 6 वेगवेगळे पदं यामधून भरले जाणार आहे. ओके, पहिलं पद कोणतं, यामध्ये उद्योग निरीक्षक आहे. दुसरं दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ज्याला आपण एक्साइज पीएसआय म्हणतो. तिसरं आहे टेक्निकल असिस्टंट, तांत्रिक सहाय्यक म्हणतो आपण. कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट म्हणतो आपण त्याला. लिपिक टंकलेखक क्लर्क म्हणतो आपण त्याला. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक एएमव्हीआय म्हणतो त्याला. ही 6 पदं, याच्यापूर्वी सुद्धा हीच 6 पदं भरली जात होती आणि आता ही इथून पुढे सुद्धा तीच 6 पदं भरली जाणार आहे. यामध्ये 3 बदल केले. कोणते मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे ही स्कीम ऑफ एक्झाम आली आहे. बदल केलेत ना, पाठीमागची स्कीम ऑफ एक्झाम वेगळी होती ऑक्टोबर 2024 ची. आता यामध्ये बदल केलाय, म्हणून तरी स्कीम ऑफ एक्झाम त्यांनी रिवाइज केलेली आहे. लक्षात घ्या, फक्त बदल 3 झालेले. कोणते मी तुम्हाला सांगतो. सो इथे आता दुसरा मुद्दा हा येतो. बघा, हा प्रश्न पहिला संपला, कोणकोणती पदं येतात. दुसरा मुद्दा आहे की नवीन सरळ सेवाचे पदे यामध्ये ऍड झालीत का. जी आता नवीन पद आलीत बघा वेगवेगळ्या डिपार्टमेंटची, ती झाली का या गट क मध्ये आता ऍड नाही. या संदर्भात नवीन नोटिफिकेशन एमपीएससी देईल, नवीन स्कीम ऑफ एक्झाम देईल. पण आतापर्यंत गट ब आणि गट क ची ज्या पद्धतीने एमपीएससी एक्झाम घेत होती ती ऍज इट इज आहे. त्यात पॅटर्न मध्ये, परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल नाही. दाखवतो तुम्हाला काय झालंय. आता त्यामध्ये मात्र बदल झालेत. कोणते 3 बदल झाले त्यामध्ये. एक बदल काय, ऑप्टिंग आउट बंद झालेला आहे. दुसरं काय, स्किल टेस्ट बघा, टॅक्स असिस्टंट आणि दुसरं पद कोणतं आहे, दुसरं क्लर्क. ह्या दोन्ही पदांना आता स्किल टेस्ट रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे यांची एक्झाम जी आहे ना, ही कशी असणार आहे, प्रिलिम एक्झाम, मेन्स एक्झाम आणि मेन्सच्या एकूण मार्कांवरती डायरेक्ट तुमचं काय होणार आहे, फायनल सिलेक्शन होणार आहे. पूर्वी काय व्हायचं, तुमचं स्किल टेस्ट व्हायची त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन व्हायचं. पण आता असं आहे का, नाही. नंतर काय, पीएसआय इंटरव्ह्यू सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. पीएसआय ची एक्झाम कशाची, प्रिलिम असायची, मेन्स असायची, नंतर फिजिकल ज्याला आपण ग्राउंड म्हणतो, आणि मग इंटरव्ह्यू असायचा. आता इंटरव्ह्यू काय झालाय, कॅन्सल. फिजिकल काय आहे, हे क्वालिफाईंग आहे. म्हणजे तुम्हाला इथे 60% मार्क फक्त 100 पैकी पाहिजे असतात. तुमचं सिलेक्शन कशावर होणार, मग पीएसआयचं फक्त मेन्सच्या 400 मार्कांवरती तुमचं फायनल सिलेक्शन. पूर्वी कसं व्हायचं, इंटरव्ह्यूचे 40 मार्क ऍड करून 440 वरती फायनल सिलेक्शन होत होतं. मात्र हे कॅन्सल केलं, फक्त मेन्स वरती आता तुमचं सिलेक्शन होणार आहे. पण मुख्य किती बदल झाले, 3च बदल. ऑप्टिंग आउट राहणार का, नाही. याबद्दल मी डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे. ऑप्टिंग आउट हा ऑप्शन कॅन्सल केलेला आहे. स्किल टेस्ट कॅन्सल झालेली आहे आणि पीएसआयचा इंटरव्ह्यू सुद्धा कॅन्सल झालेला आहे. मग परत प्रश्न हा येतो की सर पूर्व मुख्य परीक्षा होणार का यांच्यासाठी. तर यस, त्यांनी आता नोटिफिकेशन तुम्हाला मी घेऊन जातो परत तिकडे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे बघा, गट क सेवा संयुक्त परीक्षा या संदर्भातली परीक्षा योजना आहे. कशी असेल ही योजना, तर थोडं जाऊया खाली, मी तुम्हाला घेऊन जातो. बघा, मुख्य मुद्दे तुम्हाला दाखवतो. बघा, मुख्य परीक्षा जी होणार तुमची, पहिले प्रिलिम दाखवतो. यात दाखवल्याप्रमाणे
पहिले प्रिलिम दाखवतो त्यामध्ये कशी असणार आहे आणि मुख्य कशी असणार बघा. आलोत आपण इकडे अजून खाली चार्ट बघा. हा चार्ट आहे तुमचा परीक्षा स्वरूप. बघा पूर्व परीक्षा कशी असणार तुमची, तर पूर्व परीक्षेमध्ये ऍज इट इज लेखी परीक्षा बघा. सामान्य क्षमता म्हणजे आपण जीएस म्हणतो, 100 प्रश्न, 100 मार्कांना, पदवीपर्यंतचा दर्जा, मराठी इंग्रजी माध्यम, 1 तास वेळ आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एमसीक्यू पॅटर्न आहे. यात काही बदल झालेला नाही. याचा सिलेबस जर तुम्ही बघितला ना, हा सिलेबस सुद्धा त्यांनी ऍज इट इज दिला बघा. हा जो पॅटर्न आहे ऍज इट इज आहे, सिलेबस सुद्धा तुम्हाला ऍज इट इज आहे बघा. असा सिलेबस असणार आहे. हे सगळे 8 विषय आहेत तुम्हाला. इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, साधारणतः हे एवढे प्रश्न आणि त्याला तेवढे मार्क असतात. बरोबर आहे. 24 नुसारच आहे, 24 नुसारच लागू आहे. यात काही बदल केला नाही सिलेबसमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये काही बदल केलेला नाहीये. याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ते यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मुख्य परीक्षा जी असते ती सेपरेट होते बघा. पूर्व परीक्षेमधून तुम्ही एकूण 6 वेगळ्या पदांसाठी एक्झाम देणार बघा. किती? पूर्व परीक्षेमधून तुम्ही 6 एक्झामसाठी 6 वेगळ्या पदांसाठी एक्झाम देणार पूर्व परीक्षा. आणि इथे जाताना तुमचा निकाल जो लागतो पूर्व परीक्षेचा 5 पदांसाठी एकत्रित आणि एका पदासाठी एकत्रित निकाल लागतो. म्हणजेच AMVI निकाल हा सेपरेट लागतो आणि उर्वरित 5 पदांचा सेपरेट निकाल लागतो. हे 5 जणांचा एकत्रच लागतो म्हणजे याचा वेगळा. आणि मग ह्या 5 जणांसाठी ही मुख्य परीक्षा एकत्रित होती बघा. ह्या 5 पदांसाठी एकत्रित होते आणि सेपरेट तुमची होती ती म्हणजे AMVI सेपरेट एक्झाम होत असते. फक्त लेखी. पूर्वी काय होतं पण इथे लेखी प्लस याला काय होतं कर सहाय्यक लिपिकला काय होतंय तुम्हाला, इथे होतं तुम्हाला स्किल टेस्ट. आता ती आहे का नाही, या नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता की नोटिफिकेशन तुम्हाला बघा मुख्य परीक्षा कशी असणार आहे. पूर्व मी तुम्हाला सांगितलं. आता मुख्य कशी आहे, मुख्याला 2 पेपर आहे. पहिला मराठी इंग्लिशचा प्रत्येकी 50-50 प्रश्न, प्रत्येकी 100 मार्क, 12वी पदवीपर्यंत दर्जा, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये 1 तास आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय. दुसरा पेपर पण त्याच दिवशी होऊन जातो. 100 प्रश्न, 200 मार्काला, पदवी आहे, मराठी इंग्रजी माध्यम आहे, 1 तास वेळ, क्वेश्चन पेपर MCQ पॅटर्न मध्ये आहे. आणि यामध्ये मेन्स जी आहे AMVI ची ही मात्र काय असते, वेगळी होते बघा. AMVI ची मेन्स ही वेगळी घेतली जाते. अभ्यासक्रम ऍज इट इज आहे त्यांनी दिलेलं आहे बघा. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये गेला तुम्ही, एक्झामिनेशन मध्ये सिलेबस ऑफ एक्झामिनेशन सेम आहे, यात काही बदल नाही आहे. नवीन अपडेट आलेला आहे का तुम्हाला मी ते पण दाखवतो. MPSCच्या तुम्ही वेबसाईटला जर गेला तर तुम्हाला लगेच कळेल की तसं काही अपडेट त्यांनी केलेलं नाही आहे. ते ऍज इट इजच आहे बघा. MPSCच्या वेबसाईटला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये मी गेलो आणि यामध्ये एक्झाम मध्ये गेलो, एक्झामिनेशन आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशन बघा. 27/4 पर्यंत अपडेट काहीच नाही आहे, ऍज इट इज आहे. तुम्हाला मी हवं तर ग्रुप सी चं पण घेऊन जाऊ शकतो. ग्रुप सी मध्ये 2024 आलेलं जे आहे ना ते ऍज इट इज, त्यात काही बदल त्यांनी केलेला नाही बघा. दिसतंय तुम्हाला 6, 7, 8, 9. ग्रुप सी बघूया आपण इथे सिलेबस मध्ये. कंबाईन ग्रुप सी बघा, सिलेबस ऍज इट इज ठेवला आहे बघा. परीक्षा योजना सेम आहे, प्रिलिम एक्झाम आहे तुमची आणि याचा हा सिलेबस आहे बरोबर. प्रिलिमचा हा सिलेबस तुम्हाला मी आत्ताच दाखवला. आणि दुसरं त्यांनी परत मेन्सचा पण जो दिलेला आहे, मेन्स ही झाली प्रिलिम एक्झाम आणि मेन्स साठी पण त्यांनी दिलाय ग्रुप सी रिवाइज सिलेबस स्टेट सर्व्हिसचा आहे बरं. याच्यामध्ये बदल काहीच केलेला नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये बदल त्यांनी काही केलेला नाहीये. तुम्हाला ऍज इट इज आता दाखवलं तेच आहे बघा. आणि न्यू स्कीम ऑफ एक्झाम मध्ये पण त्यांनी ऍज इट इज ठेवलंय. काही बदल झालाय का, नाही. 1/4 निगेटिव्ह मार्किंग ऍज इट इज आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. काय आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी, पुढचा प्रश्न आहे की सर मग हे तर ऍज इट इज आहे, त्यात काही बदल नाहीये, सिलेबस आम्हाला अभ्यास करायचा तोच करायचा, वेगळं काही करायची गरज नाही. निवड कशी होणार आहे, आता निवड कशी होणार बघा. निवड मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कशी असणार आहे. तुम्हाला मी एक नवीन पेज ऍड करून सांगतो निवड बघा, नीट लक्षात घ्या. आता बघा यामध्ये 6 वेगवेगळी पदं आहेत. त्यामध्ये जे 5 पदांची मुख्य होणार आणि 1 पदाची सेपरेट मुख्य होणार बरोबर आहे. यांची एकत्रित पूर्व असणार आहे बरोबर. एकत्रित पूर्व परीक्षा होणार आहे आणि कट ऑफ थ्रू तुमचं सिलेक्शन काय होणार आहे, मुख्यसाठी जाणार आहे बरोबर. यांची मुख्य परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा यांची आणि यांची ही 5 पदांसाठी एकत्रित मुख्य परीक्षा होणार आहे. ओके, आणि AMVI ची वेगळी मुख्य परीक्षा होणार आहे. ओके, हा. मग यानंतर तुमचं जी निवड होणार आहे ती निवड त्याची डायरेक्ट तुमच्या मार्कांवरती. म्हणजे इथे 400 मार्कांची मुख्य परीक्षा झाली, 400 मार्कांवर तुम्हाला किती मार्क पडतात आणि तुमचा प्राधान्यक्रम काय आहे त्यानुसार त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे तुम्हाला टेक्निकल असिस्टंटसाठी वेगळी लिस्ट लागेल, त्यानंतर इंडस्ट्रियल ऑफिसरसाठी वेगळी लिस्ट लागेल, त्यानंतर क्लर्कसाठी वेगळी लिस्ट लागेल, टॅक्स असिस्टंटसाठी वेगळी लिस्ट लागेल आणि अजून आहे एक एक्साइज PSIचं पद. यांची काय होणार आहे, सेपरेट काय म्हटलं, सेपरेट मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट सेपरेट लागणार आहे यांची.
आणि याची पण सेपरेट लागणार आहे. याची 300 मार्कांवरती एक्झाम असणार आहे. याला जे मार्क पडतील त्यानुसार तुमची इथे सुद्धा ही लिस्ट लागणार आहे. अशी निवड पद्धत आहे. पूर्वी काय होतं, क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटला जे स्किल टेस्ट होतं, यांना स्किल टेस्ट होती. आता ती आहे का? स्किल टेस्ट रद्द झालेली आहे. स्किल टेस्ट काय झाली आहे? रद्द झालेली आहे. बरोबर आहे. मग डायरेक्ट तुमचं सिलेक्शन, मेरिट लिस्ट सुद्धा सिलेक्शन होणार आहे. आता पुढचा मुद्दा हा आहे की सर ऑप्टिंग आउट तर कॅन्सल झालंय, मग कसं होणार आहे? यामध्ये आता एक प्रश्न जो थोडा अनुत्तरित जो आहे तो असा आहे बघा. जे 5 पद आहेत, फॉर एक्झाम्पल पहिलं पद आहे इंडस्ट्रियल ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट, त्यानंतर टॅक्स असिस्टंट, त्यानंतर आहे क्लर्क, त्यानंतर एक्साइज PS आहे. ओके, ए नावाचा विद्यार्थी आहे, त्यांनी प्राधान्यक्रम देताना अशी प्राधान्यक्रम दिली, 1 नंबर मला हे पाहिजे, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर असं पाहिजे मला. पण होतं काय बऱ्याच वेळेस मध्ये, पहिला निकाल सपोज PSI एक्साइज PSIचा निकाल पहिले लागला आणि याच्यामध्ये याची लिस्ट मध्ये नाव आलं, तर मग काय, त्याचा प्रेफरन्स तर पहिले याला होता, याच्या अजून लिस्ट लागलीच नाहीये. याची तर लागली, याचं नाव आहे, याचं DB पण फायनल झालाय, याची कदाचित नियुक्ती पण होऊ शकते. मग याने घ्यायची का नाही नियुक्ती, काय करायचं? मग याने नियुक्ती जर नाही घेतली, नियुक्ती आली आहे पण तोपर्यंत अजूनही निकाल लागला नाहीये, हा निकाल जर लागला नंतर लेट लागला तर मग याचं काय करायचं? मग याची तर पहिला प्रेफरन्स हा होता. मग याबद्दल MPSC काय करू शकते? 2 मुद्दे. पहिलं, MPSC एक करू शकते, सर्वांचे निकाल जे आहे ना एकाच वेळेस लागतील, निकाल एकाच वेळेस लावले जातील. बरोबर की? म्हणजे प्रश्न सुटेल ना, एकाच वेळेस लावल्यामुळे त्या विद्यार्थ्याचं काय होणार आहे, पहिल्या प्रेफरन्सवर नंबर लागला तर ठीक आहे, नाही तर दुसरा, तिसरा, जिथे कुठे लागेल त्याचा नंबर. फॉर एक्झाम्पल प्रेफरन्सवरली त्याचा इथे नंबर लागला, संपलाचा विचार इथे होणार नाही, आता पुढे होणार नाही, पुढच्या लिस्टमध्ये होणारच नाही. असं MPSCने GR मध्ये पण सांगितलं आहे की नाही? तो असं होऊ शकतं. पण हा अंदाज मी तुम्हाला सांगितलाय बरं का, लक्षात घ्या. याबद्दल अजून MPSCने क्लॅरिफाय केलेलं नाहीये की ऑप्टिंग आउट आम्ही कॅन्सल केलं पण मग सिलेक्शन कसं करू. त्यांनी त्या GR मध्ये एक अजून म्हटलेलं आहे, तुमचा आधी निवड झाली असेल, एखाद्या पोस्टमध्ये नियुक्ती झाली असेल तर आम्ही तुमचा विचार पुढच्या पदासाठी करणार नाही. पण इथे जर असं जर घडलं तर मग काय करायचं? हा अनुत्तरित प्रश्न आहे बरं का, त्याच्यावरती एक्सप्लेनेशन येईल, समजतं ना मी काय बोलतोय. हा एक प्रश्न अनुत्तरित निवड पद्धतीमध्ये, तो मुद्दा मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. ओके, पुढे बघूया आपण. मग अभ्यासक्रम कसा असणार आहे, तर सेम जो आतापर्यंत होता ना सेम तसाच असणार, त्यात काही बदल त्यांनी केलेला नाहीये, सेम ऍज इट इज आहे, काही बदल केलेला नाहीये. आणि AMVI बाबत काय, तर AMVI ला सुद्धा ऍज इट इज आहे, तुमची प्रिलिम असणार आहे, मेन्स असणार आहे. मेन्स फक्त सेपरेट तुमची असणार आहे, जसं की तुम्हाला मी आत्ताच दाखवलं. मेन्स कशी असणार तुमची बघा, 150 प्रश्न 300 मार्कांना डिप्लोमा बेसवर असणार आहे, इंग्रजी माध्यम असणार आहे, 1.5 तास आहे आणि ऑब्जेक्टिव्ह आहे, MCQ आहे, निगेटिव्ह मार्किंग 1/4 ऍज इट इज आहे. ओके, सेपरेट असणार आहे. सो ही जी परीक्षा पद्धत आहे, यामध्ये हे स्कीम ऑफ एक्झाम का आली बरं आता? कारण यामध्ये हे 3 महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, म्हणून ही न्यू स्कीम ऑफ एक्झाम आली आहे. बाकी न्यू आल्यामुळे काही सिलेबस बदल झाला का? नाही. आता एक महत्वाचा प्रश्न असं बरेच जण सोशल मीडियावर फिरवतात बघा, काय की सर हे ना आत्ताच्या फक्त मुख्य परीक्षेला 2025च्या मुख्य परीक्षेला लागू आहे. काय म्हणताय? 2025च्या मुख्य परीक्षेला लागू, फक्त 2026 येणार सर अजून. आता मला सांगा, ही जी स्कीम ऑफ एक्झाम आता आली आहे 20 मेला, हे बघा मे 2026 ला आली आहे, 20 मेला, यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलंय का हे 2025 साठीच लागू आहे? नाही रे बाळांनो, हे इथून पुढे लागू आहे, लक्षात घ्या. यामध्ये का बरं आणलं हे स्कीम ऑफ एक्झाम? 3 गोष्टींमुळे. कोणत्या 3 गोष्टी मला मी आत्ताच सांगितलं. पहिला आहे स्किल टेस्ट कॅन्सल झाली, दुसरा आहे ऑप्टिंग आउट कॅन्सल झालं, आणि तिसरं म्हणजे PSIचा इंटरव्ह्यू कॅन्सल झाला. ते पाठीमागच्या स्कीम ऑफ एक्झाम मध्ये होतं ना हे तिघं, आता नवीन द्यावं लागेल ना त्यांना, कारण नाही बाबा ती आता स्कीम ऑफ एक्झाम कॅन्सल, ही नवीन स्कीम ऑफ एक्झाम. यात कुठे असं तुम्ही मला दाखव बरं कुणी की 2025चं मेन्शन केलंय? नाही ना, दाखव नाहीये. स्कीम ऑफ एक्झाम ही जनरल आहे, कुठे बघायला मिळते आपल्याला? मी इथे जर गेलो MPSC मध्ये कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये मी गेलो आणि या ठिकाणी एक्झामिनेशन वर क्लिक केलं, स्कीम ऑफ एक्झामिनेशन हे असं काही आहे का 25 साठी लागू आहे? बघा, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कमिशन एक्झामिनेशन रिवाइज स्कीम ऑफ एक्झाम, रिवाइज स्कीम ऑफ एक्झाम असं म्हणलं की 2025 साठी नाही ना, लक्षात घ्या. म्हणजे हे लागू इथून पुढे आहे. आता अजून एक मी तुम्हाला प्रूफ दाखवतो, अजून एक काय, 2025 साठी सेपरेट नोटिफिकेशन आलं बघा. कुठे गेला तुम्ही? MPSCच्या वेबसाईटला गेला, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये गेला आणि या ठिकाणी बघा अनाउन्समेंट वरती क्लिक केलं मी. त्या अनाउन्समेंट मध्ये ना महत्वाचे 2020 म्हणजे 20 मे चे खालचे 3 महत्वाचे नोटिफिकेशन तुम्ही चेक करा. आता 1 आणि 2 आहे, अजून एक आहे, मी पुढे घेऊन जातो बघा. 2020 तारखेचं अजून हे बघा, हे नोटिफिकेशन आहे, अनाउन्समेंट रिगार्डिंग वेटिंग लिस्ट. हे नकोय मला, मी मागे घेतो परत एकदा. बघा 1 नंबर येतो 1 नंबर येतो. आता यांनी काय बघा, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन एक्झामिनेशन कोरिएंजंडम रिगार्डिंग रिवाइज स्कीम. आता हे ओपन करू की तुमच्या समोर मी? हे ओपन करू, आहे ओपन तुमच्या समोर.
आता यात त्यांनी स्पेशल दिले बघा नोटिफिकेशन 25 साठी. विषय काय आहे? महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2025 साठी स्पेशल 20 मेला नोटिफिकेशन दिलंय. ते जनरल होतं, लागू झालंय. आता याच्यात त्यांनी काय म्हटलं ना, तुम्हाला एकदम क्लिअर कट अंदाज येऊन जाईल बघा. यांनी संदर्भ दिले बघा काय प्रसिद्धी पत्रक 13 मेचं, त्यानंतर 20 मेचं बैठक दिलेली आहे, 6 ऑक्टोबरचं पण दिलाय. याच्यामध्ये हे निर्णय झालेले आहेत. आता यामध्ये क्लिअर कट बघा, नीट लक्षात घ्यावर का, याचा अर्थच कोणी समजून घेत नाही. उगाच विनाकारण सांगतात की हे 2025 साठीच आहे, 26 ला नाहीये, नवीन येणार आहे. नवीन येणार आहे पण कोणतं? सरळ सेवेचं येणार ते जे ऍड झालं ना ते. मात्र ते ऍज इट इज ठेवलंय, त्यात 3 बदल करून. आता यात काय सांगितलं बघा, त्यांनी महत्वाची मुद्दे तुम्हाला मी सांगतो काय सांगितलंय. त्यांनी सांगितलंय बघा, संदर्भ आहे ऑक्टोबर 24 रोजी प्रसिद्ध परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र गटकर सेवा संयुक्त परीक्षा 2025 करिता दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा महाराष्ट्र गटकर सेवा संयुक्त परीक्षेतील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गासाठी घेण्यात आले टंकलेखन कौशल्य चाचणी हा पहिला बदल झाला का. आणि सर्व संवर्गासाठी भरती प्रक्रियेतून हा ऑप्टिंग आउट आणि गिव्ह अप हा दुसरा बदल. आता पीएसआय इंटरव्ह्यू पीएसआय नाही ना घटकामध्ये, हे 2 बदल. हा पर्याय रद्द करण्याबाबत तसेच लिपिक टंकलेखक संवर्गाकरिता प्रतीक्षा यादी ठेवण्याबाबत आयोगाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने 9 ऑक्टोबर 24 रोजी प्रसिद्ध केलेली परीक्षा योजना, आता ही जुनी प्रसिद्ध केलेली योजना कधीची आहे? 9 ऑक्टोबर 2024 ची. मी दाखवली तुम्हाला, ती रद्द झाली. आता काय परीक्षा योजना अधिक्रमित करून, अधिक्रमित म्हणजे काय? रद्द करून, तिच्यावरती अधिक्रमित करून महाराष्ट्र गट सेवा संयुक्त परीक्षा करिता सुधारित परीक्षा योजना दिनांक 20 मे 26 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, दाखवली मी तुम्हाला आता, यात पण त्यांनी सांगितलं असून. पुढे काय सांगितलं? आता पुढचं वाक्य तुमच्यासाठी खूप 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 महत्वाचं. काय? सदर परीक्षा योजना महाराष्ट्र गट सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पासून लागू राहील. 2025 साठी लागू राहील असं आहे का? पासून लागू राहील म्हणजेच काय? आता 2025 ची मेन्स आहे, कधी आहे? 12 जुलैला. मग त्या 12 जुलैच्या मेन्सला तुम्हाला ही योजना लागू राहणार. म्हणजे काय लागू राहणार? ऑप्टिंग आउट ऑप्शन नसणार आहे, गिव्ह अप नसणार आहे आणि तुम्हाला स्किल टेस्ट नसणार आहे. हे लागू असणार आहे सांगण्यासाठी तर हे आलंय. समजतंय? हे वाक्य सगळ्यांना हे वाचलंच नाही बरंच जण. नाही उगच नाही हे चुकीचं आहे, 2025 ला फक्त 26 ला वेगळं नाही रे. नीट याचा अर्थ तर मराठी समजतं आपल्याला. समजलं असं मला कमेंट मध्ये सांगा. तो फायनली काय सांगितलं मी तुम्हाला की एक्झाम पॅटर्न जो होता प्रिलिम आणि मेन्स तो ऍज इट इज आहे, त्यामध्ये काही बदल केलेला नाहीये. फक्त 3 बदलासाठी हे नवीन गोष्टी आलेल्या आहेत आणि अजूनही प्रॉपर ऑथेंटिकेट माहिती मी तुम्हाला या चॅनलवरती देणार आहे. त्यासाठी हे सगळे व्हिडिओ पुढे येणार आहे माझे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. काही माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा आणि गट कच्या एक्झामची तयारी करण्यासाठी बॅच लगेच जॉईन करा, कारण अपकमिंग आहे ऍड गट कची. सो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.